नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत करतो. मित्र आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल की ज्या विद्यार्थ्यांचं BSc ॲग्रिकल्चर हे शिक्षण झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न पडतो की आता BSc ॲग्री झाल्यानंतर पुढे काय. तर त्याच्यावरती अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्यावरती असलेला उपाय यावरती आज आपण चर्चा करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की आपण BSc ॲग्रिकल्चरच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर होईपर्यंत सुद्धा आपल्या करिअरविषयी जागरूक नसतो किंवा आपल्याला पुढे काय करायचं याविषयी आपण अनभिज्ञ असतो. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी असं ठरवलं असतं की माझ्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्री केल्यानंतर मास्टर म्हणजेच MSc ॲग्री केलं पाहिजेत, MBA केलं पाहिजेत किंवा बँकिंग किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे. तर या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहेत आणि ती महत्त्वाची चर्चा म्हणजे की BSc ॲग्री केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अपॉर्च्युनिटी किंवा सगळ्यात महत्त्वाची संधी असते ती म्हणजेच आपण मास्टर कोर्स करणे, MSc ॲग्रिकल्चर करणे. तर महाराष्ट्रभरामध्ये ज्यावेळेला आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये MCR CET मार्फत आपण प्रवेश घेतो हे सर्वांना माहीत असेल. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय होतं की अगदी शेवटच्या वर्षाला आपण प्लॅनिंग हातामध्ये घेतो आणि आपण तो प्लॅन केल्यानंतर काय होतं की MCR PG CETमध्ये आपला स्कोअर कमी आला तर विद्यार्थी हताश होतात किंवा निराश होतात आणि असं ठरवतात की आपण आता पुढच्या वर्षी CET दिली पाहिजेत आणि पुढच्या वर्षी आपण आता ॲडमिशन घेऊयात. पण या सर्व गोष्टीच्या पुढे गेल्यानंतर बरेचसे विद्यार्थी मग बँकिंग असेल, स्पर्धा परीक्षा असेल या कोर्सेससाठी पुढे जातात आणि त्या माध्यमातून मग आपलं करिअर उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, ॲज अ ॲकॅडमिशियन किंवा प्रोफेसर म्हणून जो आमचा अनुभव आहे तो असा असतो की आपण UG केल्यानंतर किंवा BSc ॲग्री केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन हे करणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपण MSc ॲग्रिकल्चर करणं. मग तुम्ही म्हणणार की MSc ॲग्रिकल्चर करून पुढे काय, की ज्यावेळेला आपण मास्टर कोर्स करतो किंवा रिसर्चमध्ये ज्यावेळेला आपण जातो किंवा ॲज अ ॲकॅडमिशियन म्हणून आपण काम पाहतो त्यावेळेला आपल्याला जो समृद्ध अनुभव असतो तो आपल्या गाठीशी असतो आणि MSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना आता BSc ॲग्रिकल्चर केलं असेल किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आता 12वी सायन्सनंतर जर BSc ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ किंवा महत्त्वाचं द्वार आपण घेऊन आलो आहोत आणि ते द्वार किंवा ते विद्यापीठ म्हणजे GD गोयंका युनिव्हर्सिटी दिल्ली NCR. तर विद्यार्थी मित्रांनो, या विद्यापीठाविषयी जाणून घेण्याच्या अगोदर मी सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं या ठिकाणी विशेष असं स्वागत करतो. ज्यावेळेला पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की 12वी सायन्स आता झालेलं आहे आणि आमच्या मुलाला CETला पर्सेंटेज कमी आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही किंवा चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळणार नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी GD गोयंका या विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये हे विद्यापीठ स्थित आहे त्या विद्यापीठामध्ये आपण प्रवेश घेऊन आपल्या विद्यार्थ्याचं किंवा पाल्याचं आपण भविष्य उज्ज्वल करू शकतात. मग यामध्ये तुम्ही म्हणणार की प्रोसेस काय असेल, फी स्ट्रक्चर कसं असेल, कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तर याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, GD गोयंका हे जे विद्यापीठ आहे हे सेल्फ फिनान्स युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली NCR या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या भारताची जी राजधानी आहे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये अति उच्च ठिकाणी, चांगल्या ठिकाणी पूर्ण AC कॅम्पस हा असलेलं विद्यापीठ त्या ठिकाणी आहे आणि नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या अमर्याद संधी या विद्यापीठामार्फत उपलब्ध होतात. त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत. पण सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चर या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे, तर GD गोयंका युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन आपण एक ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. 1100 रुपये त्यासाठी एक नॉमिनल फीस असेल. ती फीस भरून तुम्ही आपलं एक ॲप्लिकेशन करून रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लगोलग त्या ठिकाणी CETसाठी बोलवलं जाईल आणि CET झाल्यानंतर तुम्हाला एक नॉमिनल इंटरव्ह्यू असेल आणि ते नॉमिनल इंटरव्ह्यूनंतर तुमचं सिलेक्शन होईल बाय प्रोटोकॉल आणि जी काय फी स्ट्रक्चर असेल ते फी स्ट्रक्चरविषयी आपण चर्चा करणार आहोत. परंतु BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर या विद्यापीठाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे किंवा स्पेसिफिकेशन असं पण त्याला म्हणूयात की या युनिव्हर्सिटीमध्ये जे कोर्सेस चालतात ते इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस चालतात आणि फॉरेन प्रोग्राम चालतात. म्हणजे तुम्ही 3 वर्ष BSc ॲग्री केल्यानंतर शेवटच्या वर्षाला BSc ॲग्रिकल्चरच्या तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये पाठवलं जातं. बाहेरच्या देशामध्ये यासाठी पाठवलं जातं की तुमचा एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम त्या ठिकाणी डेव्हलप केला जातो आणि त्याबरोबरीनं बाहेरच्या देशांमध्ये इस्रायल असेल, त्यानंतर US असेल, UK असेल किंवा युरोपीय देश असतील या देशांमध्ये नोकरीच्या अमर्याद संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. म्हणून फॉरेन प्रोग्रामसुद्धा या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चर आणि MSc ॲग्रिकल्चरसाठी आहे. म्हणजेच भारतातलं एकमेव असं GD गोयंका हे विद्यापीठ असं आहे की ज्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर तुम्हाला करायचं असेल तर फॉरेन प्रोग्राम त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्याची सुद्धा एक नामी संधी या विद्यापीठामार्फत उपलब्ध करून दिलेली आहे. मग विद्यार्थ्यांना जास्त वेळ न घेता आपण विद्यापीठाचे जे काही स्पेशलायझेशन आहेत, जे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत ते आपण बघूयात. तर सन 2013 पासून हे विद्यापीठ दिल्ली NCR या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. जवळपास 15
जवळपास 1,50,000 विद्यार्थी या विद्यापीठामधून पासआउट झाले आहेत. त्याबरोबरीनं 20 राज्य आणि युनियन टेरिटरीज आपण ज्याला म्हणतो, तर त्या 20 राज्यांमधील विद्यार्थी आणि बाहेर देशांमधील विद्यार्थी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात. जवळपास 100 टॉडलर हाऊस किंवा प्री स्कूल ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळे डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन कोर्सेस या विद्यापीठामध्ये चालतात. त्यानंतर 70 हेल्थ केअर अकॅडमिशियन्स ज्याला आपण मेडिकल किंवा BMS BHM जे काही मेडिकल नर्सिंग असेल, फार्मसी असेल, त्याच्या जवळपास 70 वेगवेगळ्या डिसिप्लिन कोर्सेस या विद्यापीठामार्फत शिकवले जातात. आणि 10 वर्षापासून GD गोयंका युनिव्हर्सिटी हे टॉप ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटीमधून मध्ये भारतामध्ये नावाजलं जातं. आणि जवळपास 30 वर्षापासून वेगवेगळ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये हे विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्लेस करत आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं स्पेसिफिकेशन या विद्यापीठाविषयी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर जर विद्यापीठाचा कॅम्पस जर आपण बघितलं, जर तुम्ही बिल्डिंग बघायचं झालं तर टोटल AC कॅम्पस ज्याला आपण म्हणतो, पूर्ण कॅम्पसमध्ये हॉस्टेल असेल, तुमचं मेस असेल किंवा पूर्ण क्लासरूम्स असतील, प्रॅक्टिकल लॅबोरेटरी असेल, तर अशा पद्धतीनं अति भव्य इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी कॅम्पसचं तुम्हाला पाहायला मिळेल. तर दिल्ली ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, त्या कॅपिटलमध्ये तुम्हाला जर शिकण्याची संधी मिळत असेल, फीस एक नाममात्र फीस किंवा ज्याला आपण फीसच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमायझेशन त्या ठिकाणी नाही आहे, परंतु पूर्ण AC कॅम्पस ज्या ठिकाणी लायब्ररीसुद्धा आहे. विद्यार्थ्यांना जी लायब्ररी आहे ती 24/7 आवर्स ज्याला आपण म्हणतो की 24 तास लायब्ररी त्या ठिकाणी उघडी आहे. आणि बुक्स ज्याला आपण म्हणतो की कंटेंट्स विद्यार्थ्यांना आजकाल आपण पाहतो की सोशल मीडियावरती विद्यार्थी जास्त ॲक्टिव्ह झाले आहेत, तर त्या अनुषंगानं कंटेंट्स लायब्ररी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी मेस फॅसिलिटीज जे आहे की समजा तुम्ही बाहेरच्या देशातून किंवा बाहेरच्या राज्यातून जर विद्यार्थी येत असेल, महाराष्ट्राचा विद्यार्थी असेल, तर दिल्लीच्या ठिकाणी आमच्यासाठी मेसची फॅसिलिटी आहे का, तर येस. महाराष्ट्रात जरी तुम्ही विद्यार्थी असाल तर महाराष्ट्रीयन फूड त्या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलं जातं. त्यानंतर कॅम्पसमध्ये तुम्हाला जी हॉस्टेल फॅसिलिटी आहे, तर त्या हॉस्टेल फॅसिलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्याला त्याच्या डिमांडनुसार 2 टायर 3 टायर AC सिस्टमसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे टोटल AC कॅम्पस विथ ऑल फर्निश फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना या विद्यापीठामार्फत पोहोचवल्या जातात किंवा दिल्या जातात. ॲक्रिडेशन्स हा एक महत्त्वाचा भाग असतो की आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर देशामध्ये अनेक विद्यापीठं किंवा अनेक महाविद्यालय त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना सुरू असतात आणि त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची फसवणूक होताना आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, याला ॲक्रेडिटेशन जे मिळाले तुम्ही गुगल करून बघू शकतात की GD गोयंका या विद्यापीठाला त्या ठिकाणी ICAR जे ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला जर प्रवेश घेत असताना ICARचं ॲक्रेडिटेशन हवं असतं, तर GD गोयंका स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेसला ICARने ॲक्रेडिटेशन दिलेलं मित्रांनो. तुम्ही गुगल करून बघू शकतात, ICARच्या वेबसाईटला जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करू शकतात. कारण आज महाराष्ट्रभरामध्ये अनेक कृषी महाविद्यालय आहेत, अनेक कृषी विद्यापीठं आहेत की ज्याला ICARचं ॲक्रेडिटेशन नाही आणि GD गोयंका या विद्यापीठाकडे ICARचं ॲक्रेडिटेशन आहे, ज्याद्वारे याचा फायदा असा होतो की तुम्ही BSc ॲग्रिकल्चर जर करायचं ठरवलं तर BSc ॲग्री केल्यानंतर तुम्हाला MSc सुद्धा GD गोयंका युनिव्हर्सिटीमार्फत तुम्हाला PGसाठी ICAR ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटीमध्ये जाता येतं. तुम्ही जर MSc इथं प्रवेश घेतला असेल तर PhDसाठी तुम्हाला ICAR ॲक्रेडिटेशन युनिव्हर्सिटीमध्ये जाता येतं. आणि याचा महत्त्वाचा फायदा असा असतो मित्रांनो की ज्यावेळेला तुम्ही ICAR ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटीमधून तुम्ही PG करतात किंवा UG करतात, तर त्याचा तुमचा जॉब प्रोफाईलमध्ये खूप वेगळा इम्पॅक्ट होत असतो. आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा वेगळ्या ठिकाणी जॉबसाठी जायचं असेल तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ICAR ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटीमधून तुम्ही PG किंवा UG किंवा PhD केलं आहे का हे प्रामुख्याने विचारलं जातं किंवा बघितलं जातं. म्हणून तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेल की टॉप 1 युनिव्हर्सिटी दिल्ली NCRमध्ये एकमेव ICAR ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटी म्हणून या युनिव्हर्सिटीचं नाव आहे. त्यानंतर फोर्ब्स ज्याला आपण इंडियन मॅगझिन म्हणतो, GD गोयंका युनिव्हर्सिटीनं फोर्ब्सचं सुद्धा रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यानंतर 10th रँक म्हणून त्याचं दिल्ली NCRमध्ये 2023मध्ये सगळ्यात टॉपचं युनिव्हर्सिटी म्हणून 10वी रँक त्याला देशामध्ये मिळालेली आहे. त्यानंतर टाइम स्कूल्समध्ये सुद्धा त्यांना रँकिंग मिळालं, जसं आपण तुम्ही इथं बघू शकतात. देन रँक 1 प्रॉमिसिंग लॉ स्कूल इन इंडिया. जे काय तुम्ही प्रॉमिसिंग स्कूल ज्याला आपण म्हणतो की जे काय तुम्ही प्रॉमिस केलेले आहे, त्या प्रॉमिसिंग लॉ स्कूलमध्ये टॉप 1 स्कूल म्हणून GD गोयंका युनिव्हर्सिटी आज काम पाहते. आणि खरोखर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे की ही प्रॉमिसिंग कमिटेड युनिव्हर्सिटी म्हणून आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे जवळपास 1.5 लाख विद्यार्थी आतापर्यंत या विद्यापीठामधून पासआउट झालेले आहेत. आणि त्यानंतर आपण बघूया की युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशनल मेंबरशिप म्हणजे कोणकोणत्या विद्यापीठाची मेंबरशिप या विद्यापीठानं घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज जे की एक नामांकित संस्था आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंटची आहे, तर त्याचंसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला युनिव्हर्सिटी मेंबरशिप आपल्याला पाहायला मिळेल की AIU ज्याला आपण म्हणतो, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज. देन ACU असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज, याचंसुद्धा मेंबरशिप या युनिव्हर्सिटीकडे आहे.
देन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीज, जे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं असोसिएशन आहे, त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन किंवा मेंबरशिप जी डी गोयंका युनिव्हर्सिटीकडे आहे. देन रिकग्निशन अँड अप्रुव्हल, मग आपण म्हणतो की यांना अप्रुव्हल कोणकोणत्या विद्यापीठांचं किंवा कोणकोणत्या संस्थेचं मिळालं आहे, तर त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा इथं तुम्हाला पाहायला मिळतं की गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा गव्हर्नमेंट, कारण गुरुग्राम NCR या ठिकाणी युनिव्हर्सिटी स्थित आहे, त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ हरियाणाचं अप्रुव्हल विद्यापीठाला आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलीही संस्था, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी जर आपल्याला सुरू करायची असेल तर UGCचं अप्रुव्हल अत्यंत महत्त्वाचं असतं, म्हणून युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं अप्रुव्हल या विद्यापीठाचं आहे. दुसरं बार काउन्सिल ऑफ इंडिया, लॉ सायन्सेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचं सुद्धा या विद्यापीठाला त्या ठिकाणी ॲक्रिडेशन किंवा अप्रुव्हल मिळालेलं आहे. थर्ड वन आहे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, हे विद्यापीठ केवळ ॲग्रिकल्चर, लॉ किंवा सायन्सेसमध्ये न काम करता आर्किटेक्चर, जे की विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेसुद्धा त्यांना परवानगी मिळाली आहे. फिफ्थ वन आहे फिजिओथेरपी काउन्सिल ऑफ हरियाणा. आता फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, मास्टर ऑफ फिजिओथेरपी किंवा PhD असे विद्यार्थी करतात, तर त्यासाठी सुद्धा हरियाणाचं त्यांना रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, AICTE ज्याला आपण म्हणतो की ज्यांना BE करायचं असेल, ME करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन किंवा अप्रुव्हल या विद्यापीठात झाले. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन, DED असेल, BEd असेल, या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून कोर्स करायचं जर असेल तर त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन आहे. आणि लास्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं, ते म्हणजेच ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. जर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर आणि MSc जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा PhD जर या विद्यापीठामधून करायची असेल तर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचं, जे की दिल्लीला आहे, त्याचं या GD गोयंका विद्यापीठाला ॲक्रिडेशन मिळालेलं आहे. स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे. आणि स्पेशली द ओनली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इन दिल्ली NCR हॅव्हिंग अ ICAR ॲक्रिडेशन, ओनली वन. दिल्ली NCRमध्ये केवळ एकमेव विद्यापीठ असं आहे की ज्याला ICAR ॲक्रिडेशन आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांना दिल्ली या ठिकाणी जाऊन BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चरसाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या अप्रुव्हलनुसार हे विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन झालेले. याचा महत्त्वाचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना जर BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर करून जर UPSCचा अभ्यास करायचा असेल किंवा UPSCची पोस्ट हवी असेल, आता ॲग्रिकल्चर केल्यानंतर तुम्हाला इंडियन फॉरेन सर्व्हिस, देन इंडियन पब्लिक सर्व्हिस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत, परंतु ॲग्रिकल्चर ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही घेऊन IAS ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकतात, IPS तुम्ही होऊ शकतात, IFS तुम्ही होऊ शकतात, कारण ॲग्रिकल्चरचा सेपरेट ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला घेता येतो. आणि दिल्लीमध्ये तुम्ही तुमचं UG PG करत असतानाच तुम्ही त्या ठिकाणी क्लासेस लावून तुमचं बेसिक जे आहे ते बेसिक कंप्लीट करून तुम्हाला त्या ठिकाणी लगोलग UG झाल्यानंतर किंवा UG केल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष क्लासेस केल्यानंतर लगोलग तुम्हाला UPSCतून पोस्ट मिळू शकते. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण विद्यापीठ किंवा त्याचं लोकेशन ज्याला आपण म्हणतो त्या लोकेशनला विद्यापीठ त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढे बघायचं झालं तर इंटरनॅशनल पार्टनरशिप ज्याला आपण म्हणतो की इंटरनॅशनल कोणकोणते वेगवेगळे पार्टनरशिप त्या विद्यापीठाचं आहे, तर या ठिकाणी पाहायला गेलं तर USAचं युनिव्हर्सिटी ऑफ आर्कन्सस, तर याचं सुद्धा त्याला इंटरनॅशनल पार्टनरशिप त्या ठिकाणी आहे. UKचं युनिव्हर्सिटी ऑफ केंट यांच्यासोबत युनिव्हर्सिटीचं टायप आहे. त्याबरोबरीने युनिव्हर्सिटी कॉलेज ब्रिंगहॅम, जे की आपण अत्यंत महत्त्वाचं तैवानचं युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर मलेशियाचं सनवे युनिव्हर्सिटी आहे. देन स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमाचं आहे, टेम्पल युनिव्हर्सिटी आहे, देन युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया. अशा वेगवेगळ्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सुद्धा या ठिकाणी पार्टनरशिप आपल्या GD गोयंका युनिव्हर्सिटीचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जर तुम्ही गेला तर अलीकॉर्ड अँड बेले ऑफ युनिव्हर्सिटी आहे, देन द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आहे, देन मर्डॉक युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी ऑफ पोलवॉंग ऑस्ट्रेलिया आहे, देन IDP युनिव्हर्सिटी आणि डेक्कन युनिव्हर्सिटी. देन कॅनडामध्ये जर गेला तर कॅनडामध्ये सेनेका युनिव्हर्सिटी आहे, किंग्स वेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ कॅनडा आहे, देन मेमोरियल युनिव्हर्सिटी, देन उझबेकिस्तान अँड चिली युनिव्हर्सिटी, देन इंडोनेशिया, टर्की. अशा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये युनिव्हर्सिटीने टायप केलेले, पार्टनरशिप केलेले. हे याच्यासाठी सांगत आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अब्रॉड जाण्याची खूप इच्छा असते की त्या विद्यार्थ्यांनी जर PG करायचं असेल तर युनिव्हर्सिटीचं असं वेगवेगळ्या USA असेल, UK असेल, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीसोबत टायप आहे. म्हणजे तुम्हाला जर UG केल्यानंतर या युनिव्हर्सिटीसोबत टायप करून तिथं जर PG करायचं असेल, PhD करायचं असेल तरी अत्यंत महत्त्वाची संधी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि
या युनिव्हर्सिटीसोबत टायअप असल्यामुळे जे काय प्लेसमेंट काउन्सिल असतं किंवा प्लेसमेंट सेल असतं त्या प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चर करायचं असेल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ आहे की ज्याद्वारे तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर तुम्हाला ॲब्रॉड जाण्याची संधी आहे. बाहेर देशांमध्ये जाऊन तुम्ही MS करू शकतात, MSc करू शकतात आणि लगोलग या जे काय टाईप युनिव्हर्सिटीज आहेत या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पॅकेजचं जे की GD गोयंका युनिव्हर्सिटी BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर मिनिमम 6 लाखाचं पॅकेजची तुम्हाला नोकरीची हमी देते आणि PG केल्यानंतर कमीत कमी 6 ते 8 लाखापर्यंतचं पॅकेज तुम्हाला विद्यापीठ हे PG केल्यानंतर देऊ करते. तर हे अत्यंत महत्त्वाचे टायअप या ठिकाणी युनिव्हर्सिटी जे झालेले आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. युनिव्हर्सिटीचं कल्चरल जर बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं की ज्या काही एज्युकेशनल टूर्स असतात किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटी जसं की कल्चरल असेल प्रोग्राम्स त्यानंतर वेगवेगळे प्रोग्राम्स असतात तर फॉरेनला त्यांच्या वेगवेगळ्या टूर्स जातात. त्यानंतर इंडियन कल्चर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीज आहेत ज्या काही अब्रॉड कंपनीज टाईप केल्यात तर त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल व्हिजिटसुद्धा त्या ठिकाणी आपण GD गोयंका युनिव्हर्सिटी मार्फत देत असतो. आता ऑपॉर्च्युनिटीज इन GD गोयंका युनिव्हर्सिटी जर बघितलं की सेम तुम्हाला सांगितलं की जे की दिल्ली कल्चर आहे NCR कल्चर आहे तर ते कल्चर आपल्याला पाहायला मिळतं. BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्याला असा होणार की तुम्ही ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी जाणार आहेत त्याबरोबरीनं दुसरं महत्त्वाचं की तुम्ही जर UG दिल्लीमधून केलात किंवा GD गोयंकामधून जर केलं BSc ॲग्रिकल्चर तर तुम्हाला PGचं कॅम्पस म्हणजे ICR दिल्लीचं जे कॅम्पस आहे किंवा IIRIचं जे कॅम्पस आहे ते कॅम्पस तिथून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन PGची तयारी करू शकतात. जे विद्यार्थ्यांनी PG केलं तर त्यांना ARS करायचं आहे ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट ज्यांना व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी तिथून तुम्ही ICR IRIला जाऊन त्या ठिकाणी तयारी करून तुम्ही ICRमधून किंवा IRIमधून ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्टसुद्धा होऊ शकतात. म्हणजे दिल्ली कॅपिटलमध्ये असल्यामुळं जसं की आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की महाराष्ट्रामध्ये कृषीची पंढरी राहुरी कृषी विद्यापीठाला ओळखलं जातं तसं दिल्लीमध्ये ॲग्रिकल्चरची पंढरी जर पाहायचं असेल तर एक ICR आपलं इन्स्टिट्यूट आहे आणि दुसरे GD गोयंका युनिव्हर्सिटी. ज्या विद्यार्थ्यांना ICRला प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी डायरेक्ट प्रवेश मिळवण्यासाठी हे एक महत्त्वाचं द्वार आहे जे की GD गोयंका युनिव्हर्सिटी. त्यानंतर फी स्ट्रक्चर आपण पाहूयात की अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणणार सगळं कॅम्पस सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितलं पण फीस किती असेल हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो आणि पालकही विचारतात विद्यार्थी विचारतात आणि विचारलंच पाहिजेत. कारण ज्या ठिकाणी आपल्याला क्वालिटी मिळते ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं एज्युकेशन मिळणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहे त्यावेळेला आपण फीस ही विचारलीच पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या कॉलेजेसपेक्षा किंवा विद्यापीठांपेक्षा नक्कीच याची फीस जास्त असणार आहे. का तर जसं की आपण पाहतो की हॉस्टेल तुमचं AC 2 टायर 3 टायर AC आहे हॉस्टेल आहे. त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट्स आहेत वेगवेगळ्या तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा बाहेरच्या देशातील वेगवेगळे एक्सपर्टसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर देण्यासाठी येतात. मग त्या अनुषंगानं फीसुद्धा जास्त असणार आहे. अहो तुम्ही बघतात महाराष्ट्रामध्ये की 20 एकर 30 एकरमध्ये असलेलं कॅम्पस त्या ठिकाणी फीस आज 1 लाख रुपये घेतात. मग PG असेल PhD असेल ज्या ठिकाणी तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर करायचं आहे आणि जवळपास 350 ते 400 एकरचा कॅम्पस दिल्लीसारख्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला कमिटेड जॉब देतोय तर त्या ठिकाणी फीसुद्धा जास्त असणार आहे. म्हणून फी स्ट्रक्चर बघत असताना तुम्हाला या ठिकाणी आपण लक्षात येईल की BSc ॲग्रिकल्चर जर तुम्हाला करायचं असेल तर ॲडमिशन फीस ही तुम्हाला 25,000 असते. 1100 रुपयाचा एक नॉमिनल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. हे तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस असतात. 25,000 रुपये तुमची ॲडमिशन फीस आहे. 15,000 रुपये रिफंडेबल अमाऊंट आहे आणि 1,95,000 रुपये तुम्हाला ॲन्युअल फीस आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही मिस्टर आकाश अंबोरे सरांच्या मार्गदर्शनातून किंवा त्यांच्या काउन्सिलिंग थ्रू जर ॲडमिशन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं डिस्काउंट त्यांच्या मार्फत दिलं जातं. परंतु 1,95,000 रुपये फीस ही विद्यापीठाची फीस आहे. तुम्ही जर डायरेक्ट दिल्ली NCRला जाऊन GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर 1,95,000 रुपये आपल्याला फीस असते. परंतु त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी ॲज अ काउन्सिलर म्हणून त्यांच्या मार्फत जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी 1.5 लाख पर इयर फीस आहे. तशाच पद्धतीनं जर MSc इन ॲग्रिकल्चर मग तुम्हाला MSc करायचं असेल तर वेगवेगळ्या विषयांमध्ये हॉर्टिकल्चर असेल ॲग्रोनॉमी असेल देन GPB एंटॉमॉलॉजी एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी MSc अवेलेबल आहे. आणि MScची फीससुद्धा सेम 25,000 रुपये तुम्हाला ॲडमिशन फीस असेल 15,000 रुपये तुम्हाला रिफंडेबल अमाऊंट ज्याला आपण कॉशन मनी म्हणतो आणि 2 लाख रुपये पर इयर फीस याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट दिलं जातं. देन MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की मी MBA केलं पाहिजेत मी ॲब्रॉड जाऊन एखाद्या चांगल्या देशामध्ये नोकरी केली पाहिजेत किंवा राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मी नोकरी केली पाहिजे तर त्यांच्यासाठी MBA इन ABM हे सुद्धा संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फीस 25,000 रिफंडेबल अमाऊंट 25,000 परंतु ॲन्युअल फीस इथे 4,25,000 आहे. बघा
कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही BSc ॲग्रिकल्चर किंवा MBA जर करायला गेलात तर ज्या विद्यापीठाची फीस 3 लाख 4 लाख किंवा ज्या कॉलेजची फीस 3 लाख 4 लाख असेल तर त्या कॉलेजचे पॅकेजसुद्धा त्या प्रमाणात ठरतात. परंतु GD गोयंका युनिव्हर्सिटीचं 4,25,000 ॲन्युअल फीस MBAसाठी आहे आणि 2 वर्षाची फीस तुम्हाला 8,50,000 पडते. तर त्या अनुषंगानं प्लेसमेंटसुद्धा तसे आहेत की MBAला मिनिमम प्लेसमेंट तुम्हाला 10 लाखाचे GD गोयंका युनिव्हर्सिटी देते. मिनिमम प्लेसमेंट 10 लाख पर ॲनम. देन PhD फुल टाईम आणि पार्ट टाईम अशा 2 फॅसिलिटीज आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी MSc केलं असेल परंतु PhD करायची तर त्यांच्यासाठी जर पार्ट टाईम किंवा फुल टाईम तुम्हाला PhD करायची असेल तर फुल टाईम PhDची फीस तुम्हाला आहे 1,20,000 पर ॲनम आणि पार्ट टाईम 1,30,000. PhDला फीस कमी आहे. तर पार्ट टाईमसुद्धा PhDची फॅसिलिटी ॲग्रिकल्चरमधून तुमच्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने फी स्ट्रक्चर आहे की 1,95,000 तुम्हाला पर ॲनम पर इयर BSc ॲग्रीसाठी होणार आहे. त्यानंतर 2 लाख रुपये तुम्हाला MSc ॲग्रिकल्चरसाठी असणार आहे जी की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिल करून किंवा त्यामध्ये डिस्काउंट देऊन 1.5 लाख रुपये होईल. त्यानंतर ABM ज्याला आपण म्हणतो MBA ABM तर त्या ठिकाणी 4,25,000 फीस आहे आणि PhDसाठी 1,20,000. अशा पद्धतीने फी स्ट्रक्चर असेल. देन हॉस्टेल फॅसिलिटी ज्या आहेत तर हॉस्टेलचे वेगळे चार्जेस त्या ठिकाणी हॉस्टेल किंवा मेसचे वेगळे चार्जेस तुम्हाला त्या ठिकाणी असतील. अशा पद्धतीने फी स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. देन त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स आणि ऑक्युपेशनल हेल्थ. आता हे जे काही बाकीच्या फॅसिलिटीज आपण ज्याला म्हणतो की प्रॅक्टिकल लॅबोरेटरी जे की तुम्हाला UGला आपण पाहतो किंवा PGला आपण पाहतो प्रॅक्टिकल लॅबोरेटरी करण्यासाठी त्या ठिकाणी सगळे वेल इक्विप इन्फ्रास्ट्रक्चर AC इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी अवेलेबल आहे. हायटेक युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो की तुम्ही सगळं बघितलं की लायब्ररी लायब्ररी त्या ठिकाणी आहे 24/7 आवर्स लायब्ररी त्या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळे ज्याला आपण म्हणतो की तुमचं ज्यावेळेला कॉन्व्होकेशन असतं तर वेगवेगळे ॲग्रिकल्चर मिनिस्टर किंवा सेंट्रलाइज टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टरसुद्धा या ठिकाणी GD गोयंका युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशन प्रोग्रामसाठी येतात. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की या विद्यापीठाचा दर्जा किंवा या विद्यापीठामध्ये जे प्रोग्राम चालतात ते रिअली किंवा जे की आपण ट्रूथ बेस म्हणतो ते प्रोग्राम या ठिकाणी चालतात. तर अशा पद्धतीने मेडिकल सायन्सेसचे तुम्हाला बाय प्रॅक्टिकल करताना विद्यार्थी दिसतील. त्यानंतर कल्चरल प्रोग्रामचे या ठिकाणी काय पिक्चर्स आहेत की अशा पद्धतीनं कल्चरल इव्हेंट्स म्हणजे ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजेत याच्यासाठी सुद्धा विद्यापीठ प्रामुख्यानं काम करतं. त्यानंतर हॉस्टेल अकोमोडेशन ऑन कॅम्पस जसं की मी तुम्हाला सांगितलं AC 2 टायर 3 टायर आणि सिंगल टायर AC सिस्टम त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी आहेत. सिंगल रूम 2 शेअरिंग 3 शेअरिंग 4 शेअरिंग आणि बंक बेड अशा वेगवेगळ्या फॅसिलिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हणजे अति भव्य आणि आलिशान ज्याला आपण म्हणतो असं विद्यापीठ या ठिकाणी आहे. स्पोर्ट्स फॅसिलिटीमध्ये जसं की तिथं स्विमिंग पूल तुम्हाला फॅसिलिटीज आहेत. स्पोर्ट्सचे इनडोअर गेम्स आहेत आउटडोअर गेमसाठी फॅसिलिटी आहेत वेगवेगळे. आणि महत्त्वाचं म्हणजे या विद्यापीठामधून बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशनसाठी सुद्धा विद्यार्थी जातात आणि यापूर्वी ऑलिम्पिक असेल नॅशनल ऑलिम्पिक ॲथलेटिक्समध्ये सुद्धा या विद्यापीठाचे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेसाठी जात असतात. बस फॅसिलिटीसुद्धा आहेत. स्कॉलरशिप स्कीम आता ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असेल BSc ॲग्रीमध्ये जर समजा तुम्हाला 95% 90 ज्याला आपण ग्रेड म्हणतो 9 पॉईंटचा जर ग्रेड असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्कॉलरशिप त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना MSc करून PhD करायचं असेल ज्यांचं ॲकॅडमिक प्रोफाईल ज्याला आपण म्हणतो किंवा ॲकॅडमिक पर्स्युएशन चांगला असेल तर त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत स्कॉलरशिप दिल्या जातात. त्या स्कॉलरशिपचं पर्स्युएशन आणि त्याच्याविषयीची माहितीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मग आता जसं की मी अगोदर सांगितलं की या विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या प्लेसमेंट्स त्या ठिकाणी आहेत. तर प्लेसमेंटचे वेगवेगळे ऑथोराईज प्लेसमेंट्स कोणकोणते आहेत किंवा कॉर्पोरेट रिसोर्स सेंटर कोणकोणते आहेत जर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर बघा. डिकॅथलॉन असेल त्यानंतर ITC लिमिटेड नेस्ले गुगलसुद्धा या ठिकाणी प्लेसमेंट करतात. जे की आपण पाहतो की गुगलमध्ये जे काही प्लेसमेंट्स निघतात तर गुगलमध्ये सुद्धा या ठिकाणी प्लेसमेंट्स घेतल्या जातात. त्यानंतर विप्रो आहे NIIT आहे. देन फॉर्टिस मेमोरियल आहे इंदिरा गांधी आय हॉस्पिटल WNS FCB गोदरेज आणि ॲग्रिकल्चरचे वेगवेगळे युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो किंवा ॲग्रिकल्चरच्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या त्या ठिकाणी सुद्धा याचं प्लेसमेंट्स आहेत. बघा आता झायडस वेलनेस आहे इंडिया मार्ट आहे त्यानंतर पारस हॉस्पिटल जे की मेडिकलचे असेल तर मेडिकलचे प्लेसमेंट आहेत. ॲग्रिकल्चर रिलेटेड असेल तर ॲग्रिकल्चर गोदरेज HDFC लाईफ निर्वाणा देन अपग्रेड PPAP जॉन्सन कंट्रोल आदित्य बिर्ला आणि बँकांच्या सगळ्या बँकांसोबत या युनिव्हर्सिटीचं कॉर्पोरेट टायअप आहे ज्याला आपण प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट इंटरफेस म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या नॅशनल आणि मल्टीनॅशनल ज्या काही कंपन्या आहेत भारतामध्ये आणि पेस्टिसाईड असेल सीडच्या असेल किंवा बँकिंग सेक्टरमध्ये असेल अशा वेगवेगळ्या कंपन्यांसोबत या युनिव्हर्सिटीचं कॉर्पोरेट टायप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं की प्लेसमेंट सेल या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं काम पाहतो.
जर कॅम्पस लाईफ जर तुम्हाला बघायचं झालं तर अशा पद्धतीने एकदम हाय प्रोफाईल हायटेक ज्याला आपण कॅम्पस म्हणतो अशा पद्धतीचं कॅम्पस आहे. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी वेगवेगळ्या हाय क्वालिफाईड किंवा ज्याला आपण हाय प्रोफाईल डिग्निटरीज म्हणतो ते त्या ठिकाणी येत असतात. परमेश वर्मा सिंगर आहेत ते येतात. देन बादशाह रॅपर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेले आहेत. त्यानंतर गौतम गंभीर जे की फॉर्मर क्रिकेटर्स आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत. म्हणजे कॉन्व्होकेशन प्रोग्राम असेल किंवा स्पोर्ट्स फॅसिलिटी इंडोअर फॅसिलिटीज अशा पद्धतीने त्या ठिकाणी इंडोअर कोर्ट हॉल आहेत. त्यानंतर लायब्ररीचे फॅसिलिटी कम्प्युटर लॅब, विद्यार्थ्यांना हॉस्टेल, देन जिम, कॅफेटेरिया अशा पद्धतीनं वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज या विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जातात. म्हणजे एकदम हायटेक हाय प्रोफाईल युनिव्हर्सिटी जर भारतामध्ये कुठलं विद्यापीठाचं नाव असेल तर ते एकमेव विद्यापीठ म्हणजे GD गोयंका युनिव्हर्सिटी. म्हणून माझी या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना विनंती असेल की ज्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्स नंतर BSc ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी GD गोयंका युनिव्हर्सिटीचा ॲप्लिकेशन फॉर्म 1100 रुपये नाममात्र फीस भरून तो फॉर्म भरायचा आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं BSc ॲग्री झालं असेल आणि त्यांना MSc ॲग्रिकल्चरसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला ॲडमिशन घ्यायचं असेल, डिपार्टमेंटमध्ये जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, सीड टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर एंटॉमॉलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, देन सॉईल सायन्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, डेअरी सायन्स अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये PG करण्यासाठी सुद्धा तुम्ही GD गोयंका युनिव्हर्सिटीसाठी प्रवेश घेऊ शकतात. आणि ज्या स्टाफ असेल प्रोफेशनल्स असतील वर्किंग प्रोफेशनल असतील त्यांना PhD करायची आहे, पार्ट टाईम असेल फुल टाईम असेल त्या लोकांना सुद्धा ICAR अक्रेडिटेड युनिव्हर्सिटी म्हणून GD गोयंका या युनिव्हर्सिटीमध्ये पार्ट टाईम फुल टाईममध्ये तुम्हाला PG आणि PhD करता येईल. तर विद्यार्थी आणि पालकांनी GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर खाली स्ट्रीमलाईनमध्ये मिस्टर आकाश आंबोरे सरांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्यांचा मेल ID आणि त्यांचा टेलिफोन नंबर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना एन्क्वायरी करायची, ज्यांना कॅम्पस व्हिजिट करायची किंवा ज्यांना ॲडमिशन घ्यायचे त्यांनी मिस्टर आंबोरे सरांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. त्यांना कॉन्टॅक्ट करून कधी तुमचे डाऊट्स विचारू शकतात आणि आपल्या विद्यार्थ्याचं किंवा पाल्याचं भविष्य आपण उज्ज्वल करू शकतात. ज्याद्वारे पुन्हा एकदा मी सांगतो की दिल्ली कॅपिटलला तुम्ही, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपल्याला दिल्ली एकदा बघायची आहे, तर दिल्लीमध्ये जर तुम्ही शिक्षण घेण्यासाठी एकदा जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला UPSCतून वेगवेगळे अधिकारी होण्याची संधी आहे. स्टेट लेवलला सुद्धा तुम्ही येऊन अभ्यास करून पुन्हा एकदा अधिकारी होऊ शकतात. डिपार्टमेंट लाईनला ॲग्रिकल्चर ऑफिसर होऊ शकतात. रिसर्च फील्डमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम पाहू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला ॲब्रॉड फॉरेनला जाण्याची सुद्धा या विद्यापीठामार्फत संधी उपलब्ध होते, ज्याद्वारे तुम्ही वेगवेगळ्या बिझनेस सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. म्हणून असं एकमेव GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमधून तुम्ही चांगले अधिकारी, चांगले व्यावसायिक, चांगले एंटरप्रेन्युअर तुम्ही होऊ शकतात आणि चांगले रिसर्च सायंटिस्ट तुम्ही होऊ शकतात. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण एक वेळा GD गोयंका या युनिव्हर्सिटीला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मिस्टर आंबोरे सरांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करून आपण एकदा अवश्य संपर्क करा. धन्यवाद.